पोटात गॅस होणे आणि पोट फुगणे, फार्मासिस्ट कडून जाणून घ्या 7 घरगुती उपाय. नमस्कार, मी रुपाली लबडे, तुमची फार्मासिस्ट. आपल्या सर्वांच्या घरात एक समस्या नेहमी असते, ती म्हणजे जेवण झाले की पोट फुगणे, गुब्बारा धरणे किंवा सतत गॅस होणे. फेब्रुवारी महिना सुरू झाला की थंडी कमी होऊन उष्णता वाढू लागते. अशा काळात आपली पचनशक्ती थोडी मंदावते. आपण याला साधा गॅस म्हणून दुर्लक्ष करतो, पण तुम्हाला माहित आहे का, हे तुमच्या शरीरातील मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते. आज आपण एका फार्मासिस्टच्या नजरेतून पाहणार आहोत की गॅस का होतो आणि त्यावर कोणते साधे घरगुती उपाय आपण करू शकतो. तर गॅस आणि ब्लोटिंग म्हणजे नक्की काय? गॅस होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जेव्हा आपण जेवतो तेव्हा पचन क्रियेत काही गॅसेस तयार होतात, पण जेव्हा हे गॅसेस पोटाच्या बाहेर पडत नाहीत आणि तिथेच अडकून राहतात, तेव्हा आपण ब्लोटिंग किंवा पोट फुगणे असे म्हणतो. याची मुख्य 2 कारणे असतात. पहिलं म्हणजे हवा गिळणे. घाईघाईने जेवताना किंवा स्ट्रॉने पाणी पिताना आपण भरपूर हवा पोटात घेतो. दुसरं म्हणजे अर्धवट पचन. जेव्हा आपण खाल्लेली कर्बोदके लहान आतड्यात नीट पचत नाहीत आणि मोठ्या आतड्यात जातात, तेव्हा तिथले बॅक्टेरिया त्यावर प्रक्रिया करतात आणि गॅस तयार होतो. तर गॅस होण्याची छुपी कारणे कोणती? तुम्हाला वाटत असेल की फक्त चुकीच्या खाण्यानेच गॅस होतो. पहिलं म्हणजे अतिताण. जेव्हा आपण जास्त टेन्शन घेतो तेव्हा आपल्या पचन संस्थेची हालचाल मंदावते. दुसरं म्हणजे मुलांच्या परीक्षा. आता परीक्षा सुरू होतील, अशा वेळी मुलांच्या पोटात गुडगुड होणे हे भीतीमुळे किंवा मानसिक तणावामुळे असू शकते. तिसरं म्हणजे काही ठराविक पदार्थ. अनेकांना दूध पिले की गॅस होतो किंवा चपाती खाल्ली की त्रास होतो. तर डॉक्टरांकडे कधी जावे? खालील लक्षणे असतील तर त्वरित डॉक्टरांना भेटा. अचानक वजन कमी होणे, संडास वाटे रक्त पडणे किंवा संडास काळी होणे, रात्री झोपेतून गॅसच्या त्रासामुळे जाग येणे, सतत उलट्या होणे किंवा तीव्र पोटदुखी. तर मी तुम्हाला यावर 7 प्रभावी उपाय सुचवणार आहे. पहिलं म्हणजे जेवण चावून खा. घाईघाईत जेवणे थांबवा. प्रत्येक घास किमान 32 वेळा चावून खा. यामुळे लाळ अन्नात मिसळते आणि पचन सोपे जाते. दुसरं म्हणजे जेवण झाल्यावर अर्धा चमचा बडीशेप चावून खाण्याची सवय लावा. बडीशेप पचन क्रिया सुधारण्यास मदत करते. तिसरं म्हणजे ओव्याचा वापर. जर खूप गॅस झाला असेल तर पाव चमचा ओवा कोमट पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो. चौथं म्हणजे आल्याचा चहा किंवा पाणी. पचन सुधारण्यासाठी आल्याचा एक मोठा तुकडा पाण्यात उकळून कोमट पाणी असताना प्या. 5वं म्हणजे रात्रीचे जेवण लवकर करा. रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये किमान 3 तासांचे अंतर ठेवा. 6वं म्हणजे स्ट्रॉचा वापर टाळा. स्ट्रॉने पाणी पिताना हवा जास्त पोटात जाते, त्याऐवजी थेट ग्लासाने पाणी प्या. 7वं म्हणजे बद्धकोष्ठता टाळा. जर तुमचे पोट रोज साफ होत नसेल तर गॅसचा त्रास कमी होणार नाही. यासाठी भरपूर पाणी प्या आणि आहारात फायबर वाढवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा. पुढच्या व्हिडिओत तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आहे रुपाली लबडे, तुमची फार्मासिस्ट. धन्यवाद.